नमस्कार, सुप्रभात, जय महाराष्ट्र मित्रांनो. कसा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपले का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाजरीबद्दल काही महत्त्वपूर्ण फॅक्ट. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. आवडला तर निश्चित लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बाजरी एक पॉवर पॅक्ड धान्य आहे. याच्या थ्रू आपल्याला खूप सारे न्यूट्रिएंट्स मिळत असतात. मित्रांनो, बाजरी एक पॉवर पॅक्ड धान्य आहे आणि याच्या थ्रू आपल्याला खूप सारे न्यूट्रिएंट्स मिळत असतात. त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतील. आता मॅक्रो न्यूट्रिएंट्समध्ये प्रोटीन आलं, फायबर आलं, याचं भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं. तसं बघायला गेलं तर मित्रांनो, 1 कप शिजवलेल्या बाजरीमध्ये जवळजवळ आपल्याला 8 ग्राम प्रोटीन मिळत असतात आणि याच्यातून फायबर सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतात. आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सबद्दल जर बोलायचं झालं तर मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल, झिंक असेल, आयरन असेल किंवा विटामिन बी असेल, यासारखी खूप सारी महत्त्वपूर्ण मायक्रो न्यूट्रिएंट्स याच्या थ्रू आपल्याला मिळत असतात. ही झाली मित्रांनो बाजरीची न्यूट्रिएंटल प्रोफाईल. पण खरं तर नुसती बाजरी आपल्याला शक्ती देते का? तर अजिबात नाही. तर याच्या थ्रू आपल्याला पोषण सुद्धा मिळत असतं. तर गव्हासोबत जर याची तुलना केली, गव्हापेक्षा जास्त मित्रांनो आपल्याला प्रोटीन आणि फायबर याच्या थ्रू मिळत असतं. खरं तर मित्रांनो, आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाजरी खाण्याचा फायदा आपल्या आरोग्यावरती नेमकं काय होतात. त्यातला महत्त्वाचा पहिला फायदा म्हणजे डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते. खरं तर आजची जर लाईफस्टाईल जर बघितली, ही मॉडर्न लाईफस्टाईल, तर मित्रांनो याच्यामध्ये आपला डाएट खूप खराब झालेला आहे. आपल्या डाएटबद्दल आपण कॉन्शियस नाही राहिलो आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला याच्यामुळे कॉन्स्टिपेशनच्या समस्या असतील, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम जे आहेत ते वाढत चाललेत आणि याच्यामुळे मित्रांनो आपली लाईफस्टाईल आणि याच्यामुळे मित्रांनो आपली लाईफ स्पॅन जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. पण मित्रांनो, ह्या बाजरीमध्ये आपल्याला हाय कंटेंट फायबर मिळतात आणि याच्यामुळे काय फायदा होतो तर मित्रांनो, याच्यामुळे आपली जी काही डायजेस्टिव्ह हेल्थ आहे ही सुधारायला याच्यामुळे मदत मिळत असते. बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशनची समस्या असते. आता आपल्याला बाजारामध्ये खूप सारे गोळ्या औषधं भेटत असतात. त्याचा फायदा होतो, 100% होतो. पण याच्यामुळे काय होतं मित्रांनो, त्याची ॲडिक्शन लागत जाते, त्याची सवय लागत जाते. औषध खाल्ल्याशिवाय त्याचा आपल्याला फायदा होत नाही. अशा गोष्टी पुढे आपल्याला जाणवत असतात. पण जर आपण आपला डाएटच रेग्युलेट चांगला केला तर निश्चित स्वरूपामध्ये ह्या ज्या काही ॲडिक्शन जे आपले आहेत, ज्या सवयी आहेत, त्या चांगल्या व्हायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते. मग जर मित्रांनो आपण बाजरीचं जर सेवन जर केलं तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याला याचा फायदा मिळू शकतो. आता बाजरीचं सेवन करायचं म्हणजे कसं करायचं? काय अशीच बाजरी खायची का? तर नाही, बाजरीच्या भाकरी खाऊ शकतो आपण. आता बऱ्याच जणांना मित्रांनो बाजरीच्या भाकरी खाऊ वाटत नाहीत. पण मित्रांनो याच्या पुढं पर्याय नाही. आठवड्यातून किमान 1 ते 2 दिवस तरी मित्रांनो आपण बाजरीची भाकरी निश्चित स्वरूपामध्ये खाल्ली पाहिजे. आता याचा पुढचा फायदा तो म्हणजे डायबिटीस मेलिटस. आता खूप साऱ्या लोकांची एक समस्या असते, खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की शुगर कंट्रोल कशी करायची. याचं छानसं आन्सर आहे ते म्हणजे आपला आहार बेटर करणं. मग करायचं तर कसं? तर मित्रांनो, बाजरी आपल्याला फायद्याची ठरू शकते. बाजरीमध्ये असते लो ग्लायसेमिक इंडेक्स. आता लो ग्लायसेमिक इंडेक्स जी काही आपली शुगर आहे त्याची म्हणजे झटकेन अशी वाढवत नाही लेवल, तर सावकाश याच्यामुळे लेवल वाढत. हे रिसर्चनुसार ब्लड शुगर लेवलला बेटर लेवलनी मॅनेज केलं जाऊ शकतं. खरं तर हे लो डायजेशन आणि बाजरीच्या सस्टेन एनर्जी रिलीजमुळे होत असतं. सोबत हार्टच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली मानली जाते. मित्रांनो, या बाजरीमध्ये असतात मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्समध्ये असतं मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम हार्ट हेल्थसाठी किती इम्पॉर्टंट असते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. याच्यामुळे मित्रांनो हार्टचे जे काही मसल आहेत ते रिलॅक्स करायला याच्यामुळे मदत मिळत असते आणि त्याच्यामुळे मित्रांनो ब्लड प्रेशर मेंटेन किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल करायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत. त्याचप्रमाणे मित्रांनो पोटॅशियम सुद्धा खूप इम्पॉर्टंट मिनरल आहे आणि याच्यामुळे मित्रांनो आपली ब्लड शुगर याच्यामुळे आपलं हार्ट आणि ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला किंवा कंट्रोलमध्ये ठेवायला चांगल्या प्रकारे याच्यामुळे सुद्धा मदत मिळते. काही रिसर्चनुसार, काही स्टडीनुसार सांगण्यात येतं की बाजरी आपले कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर मेंटेन ठेवायला आपल्याला मदत करत असते. मग तुम्हाला जर वाटत असेल आपली हार्टची हेल्थ चांगली राहावी तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्ही बाजरीचं सेवन करू शकताय. बाजरीच्या भाकरी बनवू शकताय किंवा वेगवेगळ्या डिशेस सुद्धा मित्रांनो बनवू शकताय. यूट्यूबवरती तुम्ही सर्च करू शकता बाजरीच्या वेगवेगळ्या डिशेस. तुम्हाला खूप सारे मित्रांनो व्हिडिओ याच्यावरती भेटून जातील. त्याचप्रमाणे मित्रांनो बाजरीचा पुढचा फायदा ते म्हणजे वजन कमी करायला. आता बाजरीमुळे वजन कसं कमी होतं तर मित्रांनो मी अगोदर सांगितलं की याच्यामध्ये बाजरीमध्ये हाय फायबर कंटेंट असते आणि ज्यावेळेस आपण फायबरयुक्त जर आपण अन्न जर खात असू तर याच्यामुळे मित्रांनो आपल्याला फायदा काय होत असतं तर आपलं पोट जड झाल्यासारखं वाटत असतं.
पोट भरल्यासारखं आपल्याला जाणवत असते। त्याच्यामुळे मित्रांनो आपण ओव्हर ईट करत नाही, जास्त आपण नाही खाल्ल्यामुळे मित्रांनो आपलं वजन सुद्धा मेंटेनमध्ये ठेवायला मदत मिळते। जास्त जर आपण खात असू तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे। त्यामुळे मित्रांनो जर मित्रांनो आपण जर प्रमाणामध्ये जर जेवण करत असू तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो आपलं वजन देखील मेंटेनमध्ये राहणार आहे। त्यामुळे बाजरी मित्रांनो वजन कमी करायला किंवा वजन मेंटेनमध्ये ठेवायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करेल। त्याचप्रमाणे मित्रांनो महत्त्वाचा अजून एक फायदा तो म्हणजे बाजरीमध्ये प्रोटीन असते। आता प्रोटीनची काय गरज असते तर मसल बिल्ड करायला किंवा मसल रिपेअर करायला आपल्याला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। जे ॲथलीट लोक आहेत त्यांना प्रोटीनची खूप गरज असते, कारण मित्रांनो मसल बिल्ड करायला प्रोटीनची खूप गरज असते। त्यामुळे मित्रांनो बाजरी सुद्धा आपले डाएटमध्ये आपण ॲड करू शकतो। त्याचप्रमाणे बाजरीला मित्रांनो लघु आणि वृक्ष गुणांनी परिपूर्ण मानलं जातं। याच्यामुळे मित्रांनो आपला वातदोष, कफदोष, पित्तदोष दूर करायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। जर आपल्याला गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या असेल तर निश्चित स्वरूपामध्ये ह्या समस्या दूर करायला बाजरी मदत करू शकेल। त्याचप्रमाणे मित्रांनो बाजरी आपल्याला आतून पोषण देतं। बाजरीमुळे आपल्याला शारीरिक कमजोरी दूर करायला मदत होते। त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ताकद यायला मदत मिळते। त्याचप्रमाणे जो स्टॅमिना आहे तो बिल्ड करायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। पण त्याचप्रमाणे खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की बाजरीचं सेवन नेमकं कधी करायचं, थंडीच्या दिवसामध्ये करायचं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करायचं। तुम्ही कधीही करू शकताय, पण बेटर ऑप्शन आहे की थंडीच्या दिवसामध्ये आपण बाजरीचं सेवन करणं योग्य। जर थंडीच्या दिवसामध्ये जर आपण याचं सेवन करत असू तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो याचा तुम्हाला चांगला फायदा बघायला मिळेल। हिंदुस्थानाबद्दल जर बोलायचं गेलं तर संक्रांतीमध्ये सुद्धा मित्रांनो संक्रांतीच्या आदल्या दिवशी सुद्धा मित्रांनो आपण बाजरीची भाकरी खात असतोय। याचं कारण सुद्धा हेच असतंय, शरीरातली उष्णता वाढवायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? निश्चित आवडला असेल माहितीपूर्ण व्हिडिओ आजचा वाटला असेल तर निश्चित लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशा पुढच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।